इतकं छान वातावरण आहे तर ऑब्वियसली छानसे खेकडा भजे म्हणजेच कांदा भजे झालेच पाहिजे. तर मग काय, राहुलची आमच्या फरमाईश, पिऊ एकदा खेकडा भजे होऊन जाऊ दे की, म्हणजेच तुमच्याकडले कांदा भजे. तर म्हणलं ठीक आहे, आता नवरोबांची इच्छा आहे तर पूर्ण केलीच पाहिजे. मग काय फटाफट 4 कांदे घेतले, त्यांना कट केले लांब लांब, आणि लांब लांब कट झाल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जे पीठ असतं, काय म्हणतात त्याला, हरभऱ्याचं पीठ वगैरे असतं. आणि हरभऱ्याचं पीठ मी इकडलं अजिबात विकत घेत नाही. मी गावाकडूनच सगळं जे असतात, मसाले असो या तिखट असो या पीठ असो या डाळी असो, वॉटेवर जे लागत असतं आपल्या जेवणात टाकण्यासाठी, ते मी सगळं गावाकडूनच घेते. कारण इथले मला अजिबात आवडत नाही. काय ना काय काही दिवसांतर त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे झाल्यासारखे होतात आणि मला ते सारखं चाळून घ्यावं लागते. त्यामुळे मी काय इकडलं घेतच नाही आणि त्यामुळे मी गावाकडूनच मागवते एकदाच. मग काय छानसे कांदे असे भाजून नाही, बारीक बारीक कट करून घेतले. आणि त्याच्यामध्ये आपलं जिरा पावडर, तिखट पाहिजे होते साहेबांना. मग काय 3-4 चमचे अशा भडाभड ओतून दिल्या. म्हणलं खा तिखट आणि जा सकाळी बाथरूमला. मग काय टाकले त्याच्यामध्ये 3-4 चमचे, आणि त्यामध्ये ऑब्वियसली ओवा तर मस्टच आहे. ओवा टाकला. आणि मी काय म्हणतात त्याला, सगळेजण खायचा सोडा जे असतो, बेकिंग सोडा, ते टाकत असतात. पण मी सहजासहजी ते टाकत नाही, कारण त्याने पोट खूप फुगतं आणि खेकडा भजी अशी फुगत नाही. ते कांदे जेवढे हे असतील त्याच्यामध्ये चिटकून राहतात. मग काय घेतले, त्याला मिक्स केला, असा छानसा असा गर्डेल करून 5-10 मिनटं झाकून ठेवले, ते जेणेकरून कांद्यामध्ये ते सगळं मुरले जावं. आणि असे छानसे भुरे म्हणजे थोडंसं काळसट होईपर्यंत हे करून घेतले, तळून घेतले. कारण ऑब्वियसली आपण लालवट देखावा करायला जातो आणि मध्ये ते कच्चच राहतं. आणि कांदे खेकडा भजीसाठी आपल्याला घट्ट असं पीठ करावंच लागतं त्यामुळे. आणि तोपर्यंत आमच्या मॅडमनी कारनामा बघा करा, टोपल्यात जाऊन बसले तर आपलं खेळायला लागले आता. मग छानसे असे भजे वगैरे काढून घेतले. भजे काढलेत म्हणल्यानंतर पापड बी झालंच पाहिजे. आणि हे माझे मम्मीनी इथं आल्यानंतर बनवली होती. ते माझे फेवरेट पापड आहेत. तिखट लागतात, साबुदाण्याचे आहेत, पण तरी मी केव्हा पण करून खाते. मग काय छानसे असे भजे घेतले, टोपल्यामध्येच ठेवलं. आणि राहुलला म्हटलं चला वडा कसे झालेत आणि सांगा म्हटलं. मग आमच्या राहुलचं एक्सप्रेशन 1-2 मिनटं शांतच होतं. जेव्हा त्याला विचारले मी, राहुल भजे कसे झालेत, तेव्हा साहेब आमचे म्हणते छान, एकच नंबर. बघा कसा नाजुकीचं खाते, जे मी व्हिडिओ काढते त्यामुळं. नाहीतर आतापर्यंत मी व्हिडिओ काढायपर्यंत सपाट झाली असते. एवढी अशी ही आहे. ओके, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.